आता बातमी खरात संदर्भातली आहे। राज्यभर गाजत असलेल्या खरात प्रकरणामध्ये रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत। खरातने उरण तालुक्यातल्या चाणजे इथे अत्यंत कमी किमतीत जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे खरातचा प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवरील डोळा होता असं दिसून येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे खरातला अटक होण्याआधी उरणमधल्या जमिनीची कल्पना खरातच्या नावावर नोंद झाली आहे। चाणजे इथल्या जमिनीचा सध्याचा बाजारभाव 3 ते 4 कोटी रुपयांच्या घरात आहे। हा व्यवहार केवळ 58 लाख रुपयात करण्यात आला। तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात भविष्यात जमिनीचे भाव गगनाला भिडणार आहेत हे ओळखून खरातने या भागातल्या जमिनीवर आपला डोळा ठेवला अशी चर्चा आहे। आम्ही जर 7-12 काढायला गेलो तो तलाठी तहसीलदार इथे लक्ष देत नाहीत। आम्ही इथल्या गावठाणाचा प्रश्न घेऊन तहसीलदारांकडे जातो उरणच्या, ते साध्या नोंदी घेत नाहीत, पंचनामे घेत नाहीत। मग ह्यामध्ये नक्की किती कोटींचा भ्रष्टाचार झालाय या सगळ्या अधिकाऱ्यांची, प्रशासनाची आणि इथल्या दलालांची ईडी चौकशी व्हावी, कारण हे प्रकरण 100 कोटीच्या पलीकडचं आहे। आणि म्हणून ईडी चौकशीची मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो आणि ते करत नसतील तर इथे आम्ही मोठं आंदोलन करू हे पण सांगतो। खरातचं प्रकरण उरणपर्यंत आलेलं आहे ही गोष्ट फार धोकादायक आहे की अशा आणखी किती जमीन इथे घेतल्या असेल। आणि म्हणून मला ह्या प्रकरणाची ईडी चौकशीची मागणी करायची आहे। मी इथले सरकारी अधिकारी असतील किंवा कोणी एजंट असतील, जमीन देणारे असतील, हा नक्की व्यवहार कितीने झाला आहे, कारण दाखवताना हे रेट कमी दाखवतात, म्हणजे रेडी रेकनरच्या पण कमी दाखवतात, कारण का ते भाव वाढू देत नाहीत। आमच्या लोणामध्ये पण ते पाहिलं आम्ही 3 ते 4 लाखांनी खरेदी करतात, पण जमिनीचा भाव 7 ते 10 कोटी रुपये आहे। मोंदू खरात प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आली आहे। बनावट खात्यांप्रकरणी जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक झाली। या पतसंस्थेमध्ये खरातशी संबंधित 32 खाती असल्याचं समोर आलं। या प्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकरला सिन्नर पोलिसांनी अटक केली। अविनाश कांडेकरला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशोक खरात नॉमिनी असलेल्या 32 खात्यांवरनं लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासामध्ये उघड झालंय। नाशिकमधील भोंदूबाबा खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होती। कायद्याचा फास अधिक घट्ट होत चाललाय। अटक होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला तरी त्याच्यावर दाखल असलेल्या 15 गुन्ह्यांमुळे चौकशीचा ससेमिरा थांबण्याचं नाव घेत नाहीये। एका गुन्ह्यात त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली की लगेच दुसऱ्या गुन्ह्यात SIT कडनं ताबा घेतला जातो। आज 6व्या गुन्ह्यात खरातला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। खरातची 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरील अत्याचाराप्रकरणी खरातवर 6वा गुन्हा दाखल आहे। SITने आज अशोक खरात याला 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये माननीय कोर्टासमोर पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस केलेलं होतं। हा गंभीर आणि महिला अत्याचाराचा गुन्हा असल्याबाबत त्याला पोलीस कोठडी मागण्याची जी विनंती आहे ती SIT तर्फे मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे जे अभियोक्ता आहे दर्शन इंगळे आम्ही दोघांनी माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडी मिळण्याबाबत आणि सखोल तपास करायचा असल्याने आमची जी विनंती ती माननीय कोर्टासमोर केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।